नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। NCMC कार्ड जे मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता की NCMC कार्ड आहे हे ST प्रवासासाठी आता बंधनकारक केलेलं आहे। पण ॲक्च्युली आता नवीन जी अपडेट येत आहे त्याच्यानुसार ही माहिती येत आहे की NCMC कार्ड आहे ते आत्तापर्यंत तरी बंधनकारक नाही आहे। कारण की जर तुम्हाला ते कार्ड अगदीच तुम्ही वापरणार आहात तरच ते काढायचं आहे, पण असं काही नाही आहे की तुम्ही जर प्रवास करताय तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही आहे। त्याच्याबद्दल STने एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की NCMC कार्ड हे बंधनकारक नाही आहे, कारण की ते कार्ड आहे बऱ्याचशा लेडीज लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग लोकांसाठी NCMC कार्डची तरतूद करण्यात आलेली होती की त्यांचा प्रवास सुलभ होईल। पण काय झालेलं आहे की सगळ्यांना तो कार्ड काढताना आहे खर्च आहे, 199 रुपयाचा खर्च आहे, प्लस तुम्हाला तो वॉलेट आहे रिचार्ज करायचा आहे। मग सगळ्यांनाच ते 199 रुपये परवडतील आणि तो वॉलेट रिचार्ज करता येईल असं नाही आहे। त्याच्यासाठी STने एक नवीन जाहीर केलेलं आहे। हे कार्ड आहे ते बंधनकारक नाही आहे। नक्की STने कोणती जाहिरात केलेली आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे याच्याबद्दलचं आपण आता तुम्ही बघू शकता की STच्या वतीने एक नवीन हे ट्विट आहे ते करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे सवलतीच्या ST तिकिटासाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही। ते अनिवार्य असल्यास सोशल मीडियावरती जे सोशल मीडियावरती दाखवत आहे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे ते खरं नाही आहे। NCMC कार्ड हे कुणालाही अजूनपर्यंत सक्ती केलेली नाही आहे। जर त्याची सक्ती झाली तर त्याच्याबद्दलची सविस्तर अशी सूचना आपल्याला कळवण्यात येईल, पण अजून तरी NCMC कार्ड हे अजूनपर्यंत तरी फायनल झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही अगदी धावत जर ST ऑफिसमध्ये जात असाल किंवा ST डेपोमध्ये जात असाल तर ते अजूनपर्यंत सक्तीचं झालेलं नाही आहे। तर तुम्ही ज्या पद्धतीने प्रवास करताय ते तुम्ही प्रवास करू शकता। जर त्याचं सक्ती झाली तर ही नक्कीच आपल्याला समजण्यात येईल आणि जर अशी सक्ती झाली तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ नक्की बनवला जाईल। हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद।